नमस्कार. मी रंजिता नितीन मुंडंत्रे. मी 4 मेला तुळजापूरला कार्यक्रम ठेवला आहे गाण्याचा आणि सर्वांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. ह्याच्यामध्ये मी जास्त फीस ठेवलेली नाही आहे. जास्त पण नाही. 1000, 2000, 500, 400 अशी फी ठेवलेली नाही. मी फक्त ₹350 फी ठेवली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा, आनंद लुटावा, दुःख विसरावं आपलं जे काही आहे. फक्त 1 दिवसासाठी 4 मेला मी कार्यक्रम ठेवला आहे. सगळ्यांच्या टायमानुसार म्हणजे रविवारी. तर मी ॲडव्हर्टाईज खूप टायमापासून करते. कमीत कमी 15 दिवस झाले. फक्त 4 ते 5 लोकांनी सहभाग घेतला आहे. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. एक गाणं घेतलं तरी खूप आहे. त्यांचा एक आनंद होईल. कार्यक्रमामध्ये आलं तर व्हिडिओ पण बनवून भेटेल. नवीन नवीन लोकांची ओळख होईल. सगळ्यांशी बोलणं भेटणं होईल. आणि तुळजापूर मातेच्या मंदिराच्या जवळचं असल्यामुळे मुंबईचे लोकंसुद्धा येत आहेत कार्यक्रमासाठी. अजून पण खूप लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला आहे. येतो म्हणून बोलले. पण जोपर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत मी खरं मानू शकत नाही. म्हणजे ट्रॅक झालं, फोटो झालं, कार्यक्रमाची फीस झालं, हे येणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन ठेवलं होतं मी. परत गाण्याचे कार्यक्रम पण भरपूर केलेत मी. पण लोकांचं मत कसं असतं की आपण ट्रॅक द्यावं, फोटो द्यावा, बॅनरला फोटो पण येतो, सगळ्या गोष्टी होतात. पैसे देण्याच्या बाबतीमध्ये मात्र लोक मागे सरकतात. काही लोक म्हणतात माझ्याकडे फोनपे नाही आहे, माझ्याकडे गुगल पे नाही आहे, मी जेव्हा कार्यक्रमाला येईल तेव्हाच मी फीस देईन असं म्हणतात. तर मला खूप वेळा म्हणजे अनुभव आलेला आहे. जेव्हा मी कार्यक्रम ठेवले 7-8 लोक असेच केलेत माझ्या संगती. कॉम्पिटिशनच्या टायमाला तर लोकांनी अक्षरशः 27 लोकांनी मला दगा दिला आहे. ट्रॅक पाठवून, फोटो पाठवून. विचार पण नव्हता केला मी की असं होईल माझ्या संगती. तरी पण मी हिंमत हारली नाही. मी बक्षीस पण दिलं, ट्रॉफ्या पण दिल्या, सर्टिफिकेट पण दिले. डॉक्टर माने सरांच्या इथं कॉम्पिटिशन ठेवलं होतं मी नोव्हेंबरमध्ये. ते परमेश्वराच्या कृपेने सक्सेस झालं. थोडा त्रास झाला मला, घरातून पैसे भरावे लागले मला, पण त्याचं मला दुःख नाही. मी माझं सिंगिंग कॉम्पिटिशन सक्सेस केलं याची खुशी आहे मला. भले मी घरातून पैसे भरले. आता 4 मेला तुळजापूरला मी कार्यक्रम ठेवला आहे. बघूया किती लोक मला सपोर्ट करतात, किती लोक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला येतात. सगळ्यांची मी वाट बघते, कारण मला सपोर्ट करणारं कोण नाही आहे. जे काय करते मी एकटी खर्च करते सगळं. त्याच्यामुळं काय बोलू मी. असं एवढीच विनंती करते की प्रत्येकाने फक्त गाण्याचे पैसे देऊन माझ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा, एवढीच मी अपेक्षा करते. माझा कार्यक्रम चांगला व्हावा, सगळ्यांना माझा कार्यक्रम आवडावा गाण्याचा, एवढंच मी विचार करते. आणि तुळजामातेला प्रार्थना करते की माझा कार्यक्रम चांगला हो. भले प्रत्येकाने एक गाणं जरी घेतलं तर फुकट वेळ जाऊ नये. जे मी हॉल बुक केला आहे त्या हॉलचा फुकट वेळ नको जायला.
तुळजापूर, उस्मानाबाद, मुंबई इकडचे लोक आले तर मला खूप खूप चांगलं वाटेल. प्रत्येकाला स्टेज भेटेल. फक्त 350 रुपयामध्ये स्टेज ठेवला आहे मी प्रत्येकासाठी. कोणाला जर 4 गाणे घ्यायचे आहेत तरी घेऊ शकतात, 2 गाणे घ्यायचे आहेत तरी घेऊ शकतात, 1 गाणं घ्यायचं आहे तरी घेऊ शकतात. सगळ्यांचं स्वागत करते मी, सगळ्यांचा आदर सत्कार करते मी. एकटीच करते कार्यक्रम. मला कोणाचं म्हणजे स्पॉन्सरशिप वगैरे काहीच नाही आहे. प्रत्येक वेळी मी एकटीनेच कार्यक्रम केला आहे आणि पुढे पण मी एकटीच कार्यक्रम करेन. प्लीज, तुम्हाला जमलं, शक्य झालं, 350 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे. एक गाणं घेऊन तुम्ही माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवू शकता, एवढंच मी विचार करते. आणि तुळजामातेच्या चरणी प्रार्थना करते की माझा 4 मेचा कार्यक्रम चांगला हो. एवढंच बोलून मी माझे शब्द इथंच थांबवते. बाय बाय.